समास चौथा विमल ब्रह्म निरूपण. जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. हनुमंतांची कुळवल्ली राममंडपा वेला गेली, श्रीराम भक्तीने फळली. रामदास बोले या नामे, शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे. वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, जयाचा जगी जन्म नामार्थ झाला. जयाने सदा वास नामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती, नेत्राने गुरुराज मूर्ती आपुली. मी जे धवा पाहिली, तू विष्णू शिव तूच दैवत मला. तू तात तू माऊली, झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण. प्रल्हादा गुरुराज या नित तुम्हा, माझे असो वंदन. ऋषिकल्पम रामभक्तं गुरुयज्ञेश्वराभिदं, चतुर्वेदेश्वर प्राणं प्रणमामि पुनः पुनः. जय जय रघुवीर समर्थ. सदा गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व ही माझा रघुवीरू. सद्गुरु रूपे श्रीराम माझे आराध्य दैवत. परमगुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात न चले जेथे. यो जातो मरुदंशजो क्षिततले संबोधयन् सज्जनान्, ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधं. यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा, सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः, श्रीरामचन्द्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. विमल ब्रह्म निरूपण सुरू करण्यासाठी आपण जो आपल्या प्रस्तावनेचा भाग बघितला, त्यामध्ये बऱ्याच गोष्टी स्पष्ट झाल्या. ज्याच्याबद्दल जशी कल्पना केली तसंच केलं आणि त्याला जर विस्तारित स्वरूप देता आलं, आपण मर्यादित स्वरूपात न करता त्याचाच विस्तार जर बघितला, तर आपण बघितलं की जगाच्याही प्रत्येक अंगामध्ये अनंतत्व आहे. जगही अनंत आहे, पण जगाला अनंत म्हणून आपण बघत नाही. जगाला अनंत म्हणून का बघत नाही माहिती नाही असं नाही, समजतंय सगळं, पण आपण अनंत म्हणून बघत नाही आहे. हा कसा दोष आहे? हा बुद्धीचा दोष आहे. जोपर्यंत बुद्धीचा दोष जाणार नाही किंवा बुद्धीमध्ये स्पष्ट प्रकाश सत्याचा पडणार नाही, तोपर्यंत बुद्धीला अनंतत्व ब्रह्मांडाचं सुद्धा दिसणार नाही. बाकी ब्रह्मांडाबाहेरच्या गोष्टीचं तर प्रश्नच उद्भवत नाही, ब्रह्मांडच समजत नाही. तर त्यांनी सांगितलं, उदाहरण देताना सांगितलं त्यांनी की भगवंताजवळ काहीच कमी नाही आहे. ब्रह्मांड जेव्हा निर्मिती केली तेव्हा त्याच्याजवळ जो रिसोर्सेस आहे, त्याच्याजवळ ज्या काही शक्ती आहेत, त्या शक्ती कधीच संपल्या नाही. बाळाचा जन्म व्हावा ही त्याची जी रचना आहे, त्यासाठी त्याला पंचमहाभूत कधी कमी पडले असं कधी होत नाही. तोच देणारा आहे आणि तोच धारण करणार आहे आणि तोच संपवणार आहे. हे सगळं जरी असलं तरी त्यांनी जे काही निर्माण केलं त्याचं कधीही संपत नाही. गॅस संपला असं कधी होत नाही, ह्या वस्तू संपल्या असं काही होत नाही. ज्या काही वस्तू त्याला द्यायच्या त्या सगळ्या विपुल प्रमाणात त्याच्याजवळ आहेत. म्हणून ह्या इथेही सुद्धा विपुल प्रमाणात आहे की या गोष्टी संपत नाही. पंचमहाभूत संपल्यात असं झालं नाही. म्हणजे मग वनस्पतीमध्ये अनंतपणा आहे, कीटकामध्ये आहे, कृमीमध्ये आहे, मास्यांमध्ये आहे, माणसांच्या स्वभावामध्ये आहे, अनेक माणसांमध्ये आहे. ही जे अनंतत्व आहे ते अनंतत्व ब्रह्मांडात सुद्धा आहे. हे स्पष्ट केलं आधी
आपल्याला प्रस्तावनेमध्ये हे स्पष्ट केल्यानंतर अनंत काय गोष्ट आहे ही ब्रह्मांडाची कळली, पण आपल्याला ती कळत नव्हती. यावरती थोडं चिंतन व्हायला पाहिजे की अनंत अमर्याद असा समुद्र, एकच नाही कितीतरी सप्तसागरांचा वेढा, पिंडी ते ब्रह्मांडी, हे सगळं जरी आपल्याला माहिती असलं तरी तो आपण मर्यादित स्वरूपाने बघत असल्यामुळे, आपणच बघत असल्यामुळे अनंत असून मर्यादित बघत होतो, त्यामुळे ते अनंतत्व त्याचं दिसत नव्हतं. आता अनंतच ब्रह्मांड आहे आणि अनंत ब्रह्मांडाचा पती आहे, हे दोन्ही गोष्टी जर स्पष्ट झाल्या तर सगळीकडे अनंताचं वास्तव्य आहे, अनंताची सत्ता आहे. हा आपला त्याचा पूर्ण 1 तासाचं निरूपण प्रस्तावनेसाठी झालेलं आहे अनंताच्या. मग ह्या अनंताच्या प्रस्तावनेत शेवटी म्हणतात आपल्या अनुभवामध्ये जे जे शिरतं आपल्या अनुभवामध्ये जे जे शिरतं, इथे एक मोठा पॉज घ्यायचा. आपल्या मनामध्ये अनुभवामध्ये कारण अनुभव बरे येतात, अनुभव वाईट येतात, अनुभव चांगले आणि सुखदायक आणि दुःखदायक दोन्ही येतात. त्या अनुभवामध्ये जे जे आलं ते आणि तेच सगळं खरं आहे असं नाही आहे. जे जे अनुभव येते त्यावर बुद्धी घालवून आसारापासून सार बाजूला काढणे हे मानवी ज्ञानाचं प्रमुख लक्षण आहे. आता ह्या सगळ्या अनंत ब्रह्मांडामध्ये आणि ब्रह्मांड नायकामध्ये दोन्हीकडे जे असार आहेत, वरचा तर प्रश्नच नाही असार असण्याचा, तो तर सत्य स्वरूप आहे, सच्चिदानंद स्वरूप आहे, तो निर्मिती करतोय, त्याच्याजवळचं मटेरियल कधीच संपत नाही, म्हणजे तो अमर्याद आहे, अनंत आहे, असीम आहे. विष्णू सहस्रनामामध्ये नावं घेतोय आपण. मग हे सगळं त्याचं झालं, हे तर इकडे फिक्स झालं. पण ब्रह्मांडसुद्धा अनंत आहे, अमर्याद आहे, असीम आहे, त्यामुळे आपल्याला जेवढं वाटतं तेवढंच फक्त खरं आहे, अशी ही जी बुद्धी आहे ती आपली मर्यादित आहे, असं बेल्झर यांचं म्हणणं आहे. आपल्या बुद्धीला मर्यादित केल्यामुळे बुद्धीला विकासच झाला नाही तसा. मग त्या विकास न झाल्यामुळे त्यांनी सांगितलं, खात्रीपूर्वक सांगितलं की ज्ञानाचं जर प्रमुख लक्षण कोणतं असेल तर असारातून सार बाजूला काढणे. आता हे जे दिसतंय ते अनंत जरी असलं तरी ते मिथ्या आहे आणि जे दिसत नाही ते सत्य आहे. हाच भाग पुन्हा त्यांनी फक्त अनंतत्व ब्रह्मांडाचं सांगितलं. हा एक विषय आपल्यासाठी वेगळा. आणि हे झाल्यानंतर ब्रह्मज्ञानी पुरुष आपल्याला स्पष्ट सांगतात आहे की असारातून सार जर काढलं तर त्याला ज्ञानी मनुष्य म्हणायचं. तिच्या एका लहानशा भागावर दृश्य विश्वाचा देखावा आहे आणि मुळात परमात्मा स्वरूप असलेलं विश्व आपल्या इंद्रियांना पदार्थ स्वरूप भासतं. मुळात परमात्मा स्वरूप आहे म्हणजे प्रत्येकाच्या अंगी जे तत्व आहे ते चर असो अचर असो, त्याच्या अंगी जे तत्व आहे ते तत्व जेव्हा ते परमात्मा स्वरूप आहे, मग ते सगळं परमात्मा स्वरूप आहे हे बुद्धीला पटत नव्हतं. आता जर बुद्धीला पटलं तर वारकरी लोक जसं म्हणतात, भरला घनदाट हरी दिसे, तसं जर दिसायला लागलं तर बुद्धीचा विस्तार आहे. आणि बुद्धीचा विस्तार झाल्यानंतर अमर्याद स्वरूप दिसून सुद्धा त्याचं असारत्व लक्षात येतं. जय जय रघुवीर समर्थ. मुळात परमात्मा स्वरूप असलेलं विश्व आपल्या इंद्रियांना पदार्थ स्वरूप भासतं. म्हणजे आपलेही पदार्थ आणि त्याच्याजवळ असलेले पदार्थ, ब्रह्मांडातले पदार्थ सगळे मिथ्या आहेत. आपल्याजवळ सुद्धा असलेला जो पदार्थ देहरूप पदार्थ आहे तो सुद्धा मिथ्या आहे आणि ब्रह्मांडामध्ये जे आहे तेही मिथ्या आहे. पण त्याच्यामध्ये असलेला कण चिदाणू ते बाकी सत्यतत्व आहे. हे जर लक्षात आलं तर सगळीकडे एकच पसरलेलं आहे. त्यामुळे असं जर दिसत असेल, पदार्थ स्वरूप दिसत असेल, भासत असेल तर ते असार काढून सार बाजूला काढणे, हा निरक्षर विवेक करणे, हा विवेक जर सांभाळला तर बाकी आपल्याला परमात्मा स्वरूप सगळीकडे दिसून सुद्धा असार बाजूला टाकता येईल आणि सारामध्ये आपलं लक्ष केंद्रित होईल, बुद्धीला अनियंत्रित न करता. मग ब्रह्म अतिसूक्ष्म अतींद्रिय सदा सर्वदा आपल्याजवळ आहे. हा एक मुद्दा त्यांनी महत्त्वाचा सांगितला. आता ह्याच्या भरोशावर आपण हे विमल ब्रह्मनिरूपण करू. ब्रह्म अतिसूक्ष्म आहे, जितकं सूक्ष्म असल्यामुळे दिसत नाही, पण असल्याशिवाय होत नाही. ते जर नसेल तर विश्व शक्य नाही, ते जर नसेल तर देह शक्य नाही, ते जर नसेल तर आपलं अस्तित्वच नाही, कुणाचंच अस्तित्व नाही, आपलंही नाही, ब्रह्मांडाचंही नाही. त्याचं जे अस्तित्व असेल ते अतिसूक्ष्म स्वरूपामध्ये. इतका मोठा पसरलेला प्रकाश आणि त्या प्रकाशामध्ये ठेवलेल्या कागदाला इजाही होत नाही. एवढा मोठ्या प्रकाशामध्ये आपण जर कागद ठेवला त्याला इजाही होत नाही. पण जर मॅग्निफाईंग ग्लास आणला आणि त्याच्यावर सूर्याचं किरण घेतलं तर त्या मॅग्निफाईंग ग्लासमधून जे सूक्ष्म किरण याच्यापर्यंत येतात, कागद जळतो. म्हणजे सूक्ष्म तत्व आहे ते फक्त विस्तारलेलं आहे. मग त्या विस्तारलेल्याला जर आपण सूक्ष्म स्वरूपामध्ये आणायचा प्रयत्न केला तर ते सूक्ष्माकडे लक्ष जाऊ शकतं. म्हणून त्यांनी म्हटलं ब्रह्म अतिसूक्ष्म आहे.
या ब्रह्मांडात असलेले अणु रेणू आणि जीवसुद्धा, जीवजंतू, बॅक्टेरियासारखे, अमेबियासारखे, हे सगळं सूक्ष्म जरी असलं तरी मायक्रोस्कोप खाली दिसू शकतं. त्याच्याही पेक्षा सूक्ष्म ब्रह्म आहे, कारण त्याला सांभाळणार आहे ते. सूक्ष्माला सुद्धा सांभाळणारं ते आहे, स्थूलाला सुद्धा सांभाळणारं ते आहे. या सगळ्या गोष्टी असल्यामुळे ब्रह्म अतिसूक्ष्म आहे, अतिंद्रिय आहे, आपल्या इंद्रियांना अगोचर आहे. इंद्रियाद्वारे आपण त्याला बघूही शकत नाही. त्यामुळे जर समोर प्रगट झालं तर आपण त्याला ओळखू पण शकणार नाही, कारण इंद्रियांच्या अगोचर आहे, विचारांच्या पलीकडे आहे. ते आपल्यातच आहे. त्यामुळे ते आपल्यात असेल ते जर ओळखलं गेलं तरच फक्त ते आपल्याला समजू शकतं, अन्यथा ते समजू शकत नाही. म्हणजे ब्रह्म अतिसूक्ष्म आहे, अतिंद्रिय आहे, सदा सर्वदा आहे, होतं आहे आणि राहणार आहे, आपल्या जवळच आहे. जय जय रघुवीर समर्थ. आणि त्यांनी सांगितलं या 4 गोष्टींमधलं सगळ्यात महत्त्वाचं, पटो किंवा न पटो. न पटण्याचा प्रश्नच येत नाही. जेव्हा पटेल तेव्हा ते सत्याची जाणीव होणार आहे. जोपर्यंत पटत नाही तोपर्यंत पुनरपी जननम सुरू ठेवायचं, पण त्याच्याशिवाय पर्याय नाही. आमच्या वेळेस एक लेख असायचा, रिप्ले यांचे माना न माना, असा लेख असायचा. त्या संपादकांनी स्पष्ट सांगितलं की तुम्ही मानलं काय न मानलं काय मला काही फरक पडत नाही, मी हे जे सांगणार आहे ते सत्य आहे. पटणं न पटणार असायचं कारण त्याचं बरंचसं. मग बरेच लोक असं ऑब्जेक्शन घ्यायचं, हे खरं नाही. तर तो म्हणायचं नावच काय आहे वाचा, रिप्ले यांचे माना न माना. हे जर साध्या गोष्टींसाठी तो रिप्ले म्हणू शकतो, तर ब्रह्मांड नायकांनी सुद्धा तेच म्हटलं, तुम्ही माना नाही तर न माना. ते आहे. म्हणजे ब्रह्म अतिसूक्ष्म आहे, ते अतिंद्रिय आहे, ते सदा सर्वदा आहे आणि आपल्याजवळ आहे. आपल्याजवळ आहे म्हटल्यावर त्याचा शोध घ्यावा लागतो. जंगल जंगल ढूंढ रहा है मृग अपनी कस्तूरी को, कि इतना मुश्किल है तय करना खुद से खुद की दूरी को. आपलीच दूरी आपल्याला जर कठीण जात असेल तर आपल्याला अजून एकदा जन्म घ्यावा लागेल. अजून एकदा नाही, अनंत जन्म घ्यावे लागतील, जे अनंत जन्म घेऊनच आलो आहे. तुम्हाला दुसरा पर्याय नाही, दुसरा शॉर्टकट नाही, असं बाबा बेलसरी ह्याच्या निरूपणाच्या प्रस्तावनेत बोलत आहेत. ते संपूर्ण खरे असल्याने त्याच्या मानाने आपले हे विश्व झोपेतील स्वप्नाप्रमाणे ठरते. ते सत्य आहे. त्या सत्यापासून निर्माण झालेले असत्य भास, असत्य नाही म्हणत, भास, की ज्याच्यामध्ये खेळायला दिलेलं आहे. ते सामान तुमच्यासमोर टाकलेलं आहे. त्या सामानाला जर तुम्ही सत्य मानलं तर इथेच तिथे पुन्हा इथलेच पदार्थ घेऊन इथेच पुन्हा जन्माला यावं लागेल. त्या पदार्थांच्या वर उठता येणार नाही. पदार्थ आणि ऊर्जा हे 2च भाग आहे. ऊर्जेकडे जर लक्ष गेलं तर पदार्थ मिथ्या वाटतील, पदार्थाकडे लक्ष गेलं तर ऊर्जेकडे लक्ष जाणार नाही, आणि ऊर्जेकडे लक्ष गेलं नाही तर आपली मुक्ती शक्य नाही, किंवा ब्रह्मानंद आणि आनंदाची प्राप्ती होणार नाही, ज्याकरता आपला जन्म आहे. सदा सर्वदा आपल्याजवळ ते संपूर्ण खरे असल्याने त्याच्या मनाने आपलं विश्व झोपेतील स्वप्नाप्रमाणे ठरते. देहबुद्धीत खरे वाटते, देहबुद्धीत ते खरे वाटते. आता वाटतंय देहबुद्धीमध्ये खरं, आत्तापर्यंत वाटतंय, अजूनही वाटतंय, वाटायला नको आहे, हे तरी कमीत कमी समजलं. ते माणिक प्रभूतले ज्ञानराज माणिक प्रभू म्हणायचे, तुम्हाला समजलं म्हटलं तर तुम्ही बुद्धिमान समजता स्वतःला, आणि परमार्थामध्ये मला काही समजलं नाही असं ज्याला वाटतं त्याला आम्ही बुद्धिमान समजतो म्हणे. जय जय रघुवीर समर्थ. माना किंवा न माना, त्यांचं म्हणणं देहबुद्धीमध्ये खरं वाटतं, जडत्वाने अनुभवाला येतं. अनुभव येण्यासाठी जडत्वाची आवश्यकता आहे. आणि पण ज्ञानदृष्टीचा जर उदय झाला तर तेच 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 सत्यस्वरूप परमात्मस्वरूप आहे, हे निश्चितपणे मानावं म्हणतात. जर सत्यस्वरूपाने वाटलं नाही, वाटतं, पटतं, दिसतं, कारण हे इतके वेळा सांगतायत म्हणजे आहे, पण त्यावरती बुद्धी स्थिर होत नाही. बुद्धी जर स्थिर होत नसेल तर तो अनुभव ज्ञानदृष्टीचा अनुभवच नाही म्हणतात. आणि जर तो एक क्षणासाठी जरी आला तर तो सत्याचा अनुभव आहे. आणि ज्ञानदृष्टी साधणे म्हणजे ही जी ज्ञानदृष्टी आहे ती साधणे म्हणजे परमार्थ आहे. आता कोणतं ज्ञान सांगितलं, कोणतं काय सांगितलं, काहीही जे दिसत नाही त्याच्यावरती विश्वास. जे दिसत नाही पण त्यातूनच फक्त आनंद मिळतोय, हे जे साधू संत सांगतात त्यावरती विश्वास ठेवून जर जडत्वाच्याकडे थोडंसं दुर्लक्ष करता आलं आणि हळूहळू दुर्लक्ष करता 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 याचं मिथ्यत्व जर कळलं, लक्षात आलं, जाणवलं, त्यावरती बुद्धी जर स्थिर राहिली तर ते म्हणतात आहे की तेच एकदा फक्त ते वाचते म्हणजे एकदम स्पष्ट होईल कल्पना, की त्यांनी म्हटलंय की देहबुद्धीत खरे वाटते, जडत्वाने अनुभवता येते, पण ज्ञानदृष्टीचा उदय म्हणजे तेच परमात्मा स्वरूप अनुभवायला येतं. आणि ही ज्ञानदृष्टी साधणे म्हणजे परमार्थ होय. म्हणजे परमार्थ करणे म्हणजे या ज्ञानदृष्टीने या सगळ्या गोष्टींकडे बघता येणे आणि नुसतं न बघता अनुभव घेणे त्याचा, त्या आनंदाचा. तरच या गोष्टींना या क्षेत्रामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे.
आता या ठिकाणी ही त्याची प्रस्तावना आपण अनंताकडूनच अनंताकडे अशा पद्धतीने केलो. आणि अनंत हे किती वेळा शब्द उच्चारला? अधिक महिन्यामध्ये अनंताचा हा शब्द उच्चारणे सुद्धा भाग्याचं आहे. किती वेळा त्या एका तासामध्ये आपण अनंत हा शब्द उच्चारला, कारण प्रत्येक गोष्टीला त्यांनी अनंत नाव दिलं आहे, जे आपल्या बुद्धीला आतापर्यंत पटतच नव्हतं की अनंत इथे नाही. जर एखाद्या गुरुकडे गेलो ते म्हणतात हे मिथ्या आहे, तर लागलीच मर्यादित. ते मर्यादित नाही, ते अमर्यादित आहे. पण त्यातलं असार काढून सार शोधणे म्हणजे परमार्थ आहे, बस असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे अनंताची उदाहरणं अतिशय सुंदर त्यांनी दिलेली आहे. आता दशक 7वा समास 4 विमल ब्रह्म निरूपण. जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. ब्रह्म नभाहून निर्मळ, पाहता तैसेची पोकळ, अरूप आणि विशाळ, मर्यादे वेगळे श्रीराम. ह्याचे मर्यादेच्या वेगळं आहे. आपण ज्याला कोणते मर्यादा ठरवतोय, जे काही मर्यादेमध्ये धरतोय, जे बुद्धीची मर्यादा सरळ म्हणू, पदार्थांची मर्यादा म्हणायचं की कारणच नाही. पदार्थ अमर्याद आहेत. कधीही पदार्थ संपले असं भगवंताकडे होत नाही. अरे जन्माला घालायचं आहे बाळाला, एका राक्षसाला जरी जन्माला घालायचं आहे किंवा एखाद्या संतांना जरी जन्माला घालायचं तरी बा आता पदार्थच संपला, आता वायूच संपला, मी कसं जन्माला घालू? आता ना अग्नितत्व संपलं, जठराग्नी कसा प्रज्वलित, असे प्रश्न त्याला पडत नाही. त्यामुळे आपली जी मर्यादित बुद्धी आहे ना, ती फक्त मर्यादेपुरतीच विचार करते. त्याच्या मर्यादेच्या वेगळं ते आहे हे आता पटलं आहे. म्हणजे संतांना समजावून सांगण्यासाठी दुसरे संत जेव्हा आपल्याला हातभार लावतात तेव्हा त्या गोष्टी स्पष्ट होतात. त्यांनी सांगितलं मर्यादे वेगळे आहे, म्हणजे ही अमर्याद सत्ता त्यांनी पहिल्यांदाच अनंताच्या स्वरूपात सांगून दिली. आणि अरूप आणि विचार, त्याला रूप नाही आणि ते विशाळ आहे. आणि इकडे विशाळ म्हणतात आणि तिकडे सूक्ष्म म्हणतात. जे दोन्ही गोष्टींचा मेळ जर साधायचा असेल तर हा विरोधाभास जर आपल्याला समजून घ्यायचं असेल, सूक्ष्मही आहे आणि एक तर विशाळ असेल, एक तर सूक्ष्म असेल. सूक्ष्मातून विशाळ आहे. आम्रवृक्षाचं उदाहरण त्या दिवशी पाहिलं की एवढा मोठा आम्रवृक्ष, कोणताही वृक्ष एका बीमध्ये निद्रिस्त स्वरूपात असतो. त्याला फेवरेबल असं वातावरण निर्माण झालं की त्याचा मोठा वृक्ष तयार होतो. मग ह्याच बीमध्ये ते होतं. हे होतं पण आपल्याला दिसत नव्हतं. झाड दिसलं, एक तर बी दिसते किंवा झाड दिसते, पण बीमधून झाड आलं आहे हे जेव्हा कळेल ना तेव्हा अरूप आहे. आणि म्हणून ते विशाळही आहे. नंतर ते पाहता पोकळही आहे. आभाळाकडे जरी नुसतं बघितलं पोकळी आहे, माठामध्ये पाहिलं पोकळी आहे, पण पोकळी नाही आहे, त्यामध्ये हवा आहे. हे सांगणारे परमार्थी लोक सांगतात की त्यात हवा आहे. माठ फुटल्यावरती हवा एकत्र होऊन जाते, ते आकाश एकत्र आकाशामध्ये मिसळून जातं. मग ते पोकळ पण आहे, पोकळच आहे. आणि ब्रह्म नभाहून निर्मळ, नभ इतके निर्मळ आहे, त्या निर्मळापेक्षाही ते निर्मळ आहे. कल्पनाच करायची नाही. आता मी तर म्हणते, आता या समासामध्ये जर त्यांनी स्पष्ट अनंताची कल्पना केली तर अनंताची कल्पना केल्यानंतर आपल्यासमोर जो काही पदार्थ येतो तो पदार्थ म्हणजे भगवंत नाही, ती शक्ती नाही. भगवंत नावही देऊ नये, भगवंत नावही त्या शक्तीला देण्याची गरज नाही. ती एक जी अमर्याद शक्ती आहे, ती शक्ती याच्यात कशी पकडता येणार आहे? या ठिकाणी ब्रह्माचं रूप दिलेलं नाही, कृष्णाचं वर्णन नाही, रामाचं वर्णन नाही. ती जी परमात्मा शक्ती आहे ज्यांनी निर्माण केलं आहे ते कसं आहे, ते ब्रह्म नभाहून ब्रह्म देव म्हणत नाही आहे, ब्रह्माबद्दल बोलत आहेत. विमल ब्रह्म निरूपण म्हणजे ब्रह्माबद्दल बोलत आहेत, ब्रह्मदेवाबद्दल नाही. ब्रह्मदेव आला की लागलीच मायेकडे वळतो, ब्रह्मांडाची उत्पत्ती. आणि ब्रह्माबद्दल बोलायचं असेल तर जिथून ब्रह्मदेवाची उत्पत्ती. जय जय रघुवीर समर्थ. दोन भाग आहेत, पदार्थ आणि ऊर्जा. मग यांनी म्हणतं ब्रह्म नभाहून निर्मळ, पाहता तैसेची पोकळ. जितकं निर्मळ आहे ते पोकळ आहे. पोकळ आहे, अरूप आहे, विशाळ आहे आणि मर्यादेच्या वेगळं आहे. आपण ज्याला मर्यादेत बांधण्याचा प्रयत्न केला तर तो बांधल्या गेला यशोदेला. यशोदेच्या हाताने त्या दामोदर लीला जी आहे त्याने तो बांधल्या गेला. प्रत्यक्षात तो बांधल्या जाणारा नाही आहे, तो बांधल्या जाणारा नाही आहे, पण तो प्रेमापोटी बांधल्या गेला म्हणून त्याला ती आपण म्हणतो की त्याला दोरीमध्ये त्याला बांधून ठेवलं. प्रत्यक्षात तो मर्यादेच्या वेगळा आहे, तो बांधल्या जाणार नाही. ब्रह्माला हातपाय फुटले असा तो श्रीकृष्ण, त्याला बांधणं कसं शक्य आहे? पण त्याला बांधलं प्रेमाने, तर ती मर्यादेच्या वेगळं आहे एवढं लक्षात ठेवायचं. यशोदेसारखं जो प्रेम करेल तो त्याला बांधल्या जाईल, पण तो मर्यादेच्या परे आहे. त्याला पकडलं म्हणजे तो सापडला असं होत नाही. त्याच्यावर शरणागतीशिवाय, भक्तीशिवाय, प्रेमाशिवाय दुसरा पर्याय नाही, असं ते ब्रह्म आहे. आणि त्या ब्रह्माबद्दल ते बोलत असताना तिथे प्रेमाबद्दलही बोलत नाही. आधी ज्ञान घ्या ब्रह्माचं.
आणि मग त्याच्यातून निर्माण झालेले जे अवतार आहे, जे ब्रह्मांड आहे, त्याच्याकडे भक्तिप्रेमाने बघा. त्या ब्रह्माला तर त्याचं काही घेणं देणं नाही. तुमचं भक्तिप्रेमाचं सुद्धा ब्रह्माला काही घेणं देणं नाही. म्हणून ब्रह्माची मंदिरं नाही. कुठे जाऊन त्याची आरती काढायची गरजच नाही, कारण त्याला हा सगळा खेळ फक्त साक्षीभावाने बघायचा आहे. आणि त्याच्यातून जे स्वरूप निर्माण झाले ते स्वरूप बाकी पुढचं काम करतात. आपल्यासाठी दयानिधी भगवंत बनतात. ते नंतरचं त्यांचं कार्य आहे, ते आहे मूळ ते. मग 21 स्वर्गे 21 स्वर्ग आणि 7 पाताळ, 21 स्वर्ग आणि 7 पाताळ मिळून एक ब्रह्मगोळ. एक ब्रह्मगोळा हा 21 पाताळ, 21 स्वर्ग आणि 7 पाताळांचा मिळून. त्याच्यावरती विशेष विवेचन सुद्धा पाताळांचं आणि नरकाचं आणि सध्याच्या याच्यावरचं आपण महाशिवरात्रीच्या वेळी केलेलं आहे. ती विरजा नदी वगैरे हे सगळं वर्णन त्या दिवशी झालेलं आहे. तर 21 स्वर्गे सप्तपाताळ मिळून एक ब्रह्मगोळ असा हा ब्रह्मगोळ आहे. आपण फक्त आपल्या घराची व्यवस्था बघू शकत नाही, पण ही ब्रह्मगोळ असा 21 स्वर्ग सप्तपाताळ ऐसी अनंत ते निर्मळ. बरं, एकच नाही, हे तर त्या सुरुवातीच्या प्रस्तावनेत त्यांनी सांगितलं की एकच ब्रह्मांड नाही, असे अनेक ब्रह्मांड आहे. एकच ब्रह्मदेव नाही, असे अनेक ब्रह्मदेव आहे. एकच राम नाही, असे अनेक जन्माचे कितीतरी युगांमधले राम आपण बघितले. किंवा हनुमंतांना त्यांनी स्पष्ट सांगितलं की किती युगांमध्ये मी सतत अवतार घेत असतो, एक म्हणून नाहीच आहे. माझं अवतार कार्य त्या युगातलं संपलं, पण याचा अर्थ मी संपलो नाही, ते तत्व संपलं नाही. असा ब्रह्मगोळ 21 स्वर्ग सप्तपाताळ मिळून एक ब्रह्मगोळ ऐसी अनंत ते निर्मळ व्यापून असे. आणि याला व्यापून उरलंय. व्यापून उरलं म्हटल्यावरती आहे त्यापेक्षा तो मोठा आहे हे तर निश्चित झालं. त्याच्यासाठी त्या परापूजेमधलं उदाहरण मला ते खरंच खूप आवडतं. पुन्हा बोलतो आपण, पण त्या पूजेतलं उदाहरण तेच आहे. बाळाला कपडे घालायचे असतील तर बाळापेक्षा मोठे कपडे घालावे लागतात. याच्यापेक्षा मोठी कोणती साडी आणि कोणतं सोवळं द्यायचं त्याला, की जो दिशाच त्याचं वस्त्र आहे, त्याला काय वस्त्र घालणार. पण आपण एक सांकेतिक रूपाने त्याला वस्त्र प्रदान करतो, त्याचंच त्याला देतो. तो त्याच्यापेक्षा वेगळा आहे, तो सगळ्यांना व्यापून उरलेला आहे. त्याला फक्त भाव, भक्ती, प्रेम समजतं. याच्या व्यतिरिक्त त्याला कशाचीच गरज असण्याचं काही कारण नाही. आणि तो मनाने अतिशय निर्मळ, प्रेमळ असल्यामुळे तो फक्त आपल्याकडे बघत असतो. त्याला अपेक्षा काहीच नाही आहे. त्याला कोणत्याही प्रकारची अपेक्षा कोणत्याही जीवाकडून नाही आहे. पण अपेक्षा नाही, पण प्रेमाचा भुकेला आहे. तर हे आपण अवतारांबद्दल, ब्रह्माबद्दल बोलत नाही. ब्रह्म कसं आहे, अनंत निर्मळ व्यापून असे. अनंत ब्रह्मांडा खालते आणि अनंत ब्रह्मांडा खालते, अनंत ब्रह्मांडावर ते. अनंत ब्रह्मांडाच्या खाली, अनंत ब्रह्मांडाच्या वर, तेणे विण स्थळे रीते अणुमात्र नाही श्रीराम. अनंत ब्रह्मांडाच्या वर, अनंत ब्रह्मांडाच्या खाली रिकाम असं क्षेत्र नाही. तेणे विण स्थळ रीते अणुमात्र नाही. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा सांभाळ करत असताना, विचार करत असताना, नुसतं डोळ्यासमोर दिसणारा पर्वत जर हल्ला तर काय होईल, समुद्राने आपली जागा सोडली तर काय होईल, अचानक वायू सुटला तर काय होईल, या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर सांभाळणारं कोणती तरी शक्ती आहे. ते गुरुत्वाकर्षण म्हणा, कोणत्या पद्धतीने तो सांभाळतो, पण तो आहे. त्याच्या वर आहे, त्याच्या खाली आहे. सप्तपाताळांच्या मिळून एक ब्रह्मगोळ आहे. असे अनेक ब्रह्मगोळ आहेत. आता आपण जेव्हा काल म्हणजे शिष्य जेव्हा सांगतात ना समजावून, म्हणजे गुरु सांगत असतात तेव्हा शिष्य समजावून सांगण्याचा आणखी प्रयत्न करतात. तेव्हा त्यांनी जेव्हा आपल्याला ब्रह्मांडाचं वर्णन केलं की ब्रह्मांड अनंत आहे, आपल्या समोर ज्या दिसतात त्या गोष्टी अनंत आहेत, मग त्या कशा पटल्या पटकन, अतिशय पटकन पटल्या. हो, एका व्यक्तीमध्ये एकच विचार करतो हा व्यक्ती, पण अनंत विचार करतो. असे अनेक व्यक्ती मिळून अनंत विचार करतात. मग सगळे मिळून अनंत विचार निर्माण होत राहतात. होते आहे आणि राहणार आहे. व्यक्ती असल्या आणि नसल्या तरी विचार चालू राहणार. हे कसं पटलं. पण तेव्हा एक फरक पडला की त्यामुळे बुद्धीचा विस्तार झाला की फक्त मी आणि मी नाही, असे अनेक विचार करणारे, असे अनंत विचार करणारे लोक, वेगवेगळ्या प्रकारचे विचार करणारे लोक, हे अनंताचंच भांडवल आहे. हे पटत असताना नवीन जरी असला तरी बुद्धीला आनंद झाला. आता हे सगळं बुद्धीच्या पर्याय ना, कोण मानेल खरं याला, हा प्रश्न आहे. म्हणजे अनंत आपल्या ब्रह्माबद्दल जेव्हा बोलतो त्या ब्रह्माचा विस्तार आपल्या मनाने होऊ नाही शकत.
आपल्या मनाने जर विचार करायचा प्रयत्न केला तर त्याचा मनाने विस्तार आपण करू शकत नाही, कारण आपल्या सगळ्या बुद्धीच्या ते परे आहे. फक्त काहीतरी मोठं आहे आणि ह्याला सगळ्यांना सांभाळणार आहे, ह्याला सगळ्यांना आवरण घालणार आहे, जन्माला घालणार आहे, सांभाळणार आहे आणि लय करणारं असं काहीतरी एक तत्व आहे. तेवढं जरी समजलं तर त्याच्यावर बुद्धी आपल्या मनातल्या मनात काय विचार करतील ते त्या बुद्धीच्या अमर्याद स्वरूपाचा विचार करते. आपल्याजवळ मर्यादित असल्यामुळे आपण तो विचार जास्त करू शकत नाही. पण असं आहे, जळी स्थळी काष्ठी पाषाणी, जळी स्थळी काष्ठी पाषाणी, ऐसी वदे लोकवाणी, तेणे विनरिता प्राणी, एकही नाही श्रीराम. जळी स्थळी काष्ठी पाषाणी, सगळीकडे एकही अशी जागा नाही ज्या ठिकाणी ते ब्रह्मतत्व नाही. एकही अशी जागा नाही. आपल्याला वाटतं किती वर्षांपासून पडकं घर आहे, तिथे सुद्धा मुंग्यांचं वारूळ आहे, तिथे सुद्धा कीटकांचं वास्तव्य आहे. उलट आपण त्या घरातून निघून गेलो तर कीटकांना वास्तव्याला जागा मिळाली, म्हणजे त्यांनी आपली ती जागा घेतली. म्हणजे त्यांच्याकडे सुद्धा ब्रह्माचं लक्ष आहे. ब्रह्माची ती निर्मिती आहे. कुठून निर्मिती होते, कशी होते, बाटलीत सुद्धा होते, दुधावर सुद्धा होते आणि सगळीकडे ते फंगसची निर्मिती होते, तिथे सुद्धा ब्रह्म आहे. सगळीकडे जळी स्थळी काष्ठी पाषाणी, सगळीकडे ब्रह्म आहे. म्हणजे त्याच्या त्या ऐसी वदे लोकवाणी असा विचार आपण करतो. लोकवाणी, तेणे विण रीता प्राणी, एकही नाही. त्याच्याशिवाय प्राणी रीता असा कोणीच नाही. त्याच्याशिवाय हारच अमर्याद स्वरूप आहे. हे तर आपल्याला कळू शकतं आता. कारण आपला जर मर्यादित विचार नसेल, आपण जर फक्त देहबुद्धीचा विचार करत नसू, थोडासा जरी परमात्म्याचा विचार करत असू, थोडासा तरी त्या सुखाचा विचार करत असू, जिथे कुठे सुख मिळणार आहे तो सुखाचा नायक तिथे बसलाय असं म्हटल्यावर त्याचं कर्तव्य कार्य कळेल. बालवाडीच्या मुलांनी ॲडमिशन घेतली शाळेमध्ये, बालवाडीच्या मुलांनी, त्याला मुख्याध्यापकाचं काय कार्य आहे समजेल का? कळणारच नाही. मुख्याध्यापक करत काहीच नाही. आणि प्रत्यक्षात जर त्याला विचारलं, एखाद्या वेळेस थोडासा चुणचुणीत असेल आजकालच्या काळातला, त्याला म्हटलं जा बरं बघू नये बरं आपले हेडमास्टर काय करतात, तर तो 8 दिवस लक्ष ठेवेल. 8 दिवस लक्ष ठेवल्यावर म्हणेल काहीच करत नाही, नुसत्या सह्या करतात. आमचे टीचर तरी शिकवतात. नंतर मोलकरीण येते, आमची खोली झाडून जाते, सगळं काही सगळे जण काम करतात, आम्ही पण अभ्यास करतो, शिक्षिका शिकवतात, मुख्याध्यापक काहीच करत नाही. असं जर त्यांनी म्हटलं तर काय चुकलं आहे? प्रत्यक्षात त्याचं कार्यच त्याला माहिती नाही ना अजून. आपल्या बुद्धीला त्याचं मुख्याध्यापकांचं कार्य काय हेच माहिती नाही, की मुख्याध्यापिकाशिवाय शाळा चालू शकत नाही. तो वरही बघतो आणि खालीही बघतो, बॉडीलाही बघतो शाळेच्या आणि खाली शाळेलाही बघतो. या सगळ्या गोष्टी करत असताना तो प्रत्यक्षात काय करतो हे टीचरना कळेल, मोठ्या मुलांना कळेल, पण बालवाडीतल्या मुलांना कसं कळेल? म्हणजे आपण बालवाडीतले आहोत, नाही निदान आपण आता 8वी 9वीतले समजू. बालवाडीतल्या मुलांना तर बिलकुल तितकं थोडंसं कळतं आहे, पण 8वी 9वीतले हायस्कूलमधले मुलं आहे असं कळलं तर आपल्याला मुख्याध्यापक काय करतात हे तर निश्चितच कळेल. तसं आपण जर थोडासा त्याच्यावरती विश्वास ठेवला तर थोडंफार त्याचं कार्य करण्याची शक्यता आहे. इतकं ते गुह्य आहे. गुह्य तसं नाही आहे, पण त्याच्याकडे लक्ष जात नाही आपलं. तो काय करतो, एकदा जरी चुकीचं काही घडलं ना आपल्या बाबतीत, त्याचं साधं उदाहरण आपण नेहमीच अनुभव घेतो. हात आपले काहीच गृहीत धरत नाही. हाताचा ॲक्सिडेंट झाल्यावर सतत मग तो डावा का असे ना, पण ते डावा हाताची आठवण येते. तसं काहीतरी धक्का बसला की मग भगवंताची लीला कळते. त्यासाठी त्याचीच लीला करू जाणे. तो त्याला काय करायचं ते आपल्याला माहिती नाही, पण मग त्याने जळी स्थळी काष्ठी पाणी, सगळीकडे तो आहे, त्याचं अस्तित्व आहे. त्यामुळे त्याच्या अस्तित्वाशिवाय काहीच असू शकत नाही. याला अजून राम म्हटलेलं नाही, अजून कृष्ण म्हटलेलं नाही समर्थांनी. ते म्हणतात आधी समजून तर घ्या, ब्रह्मांड समजून घ्या, ब्रह्मांडाच्या परे काय आहे समजून घ्या. जरी बुद्धी नसेल, मी नाही सांगू शकत तुम्हाला याच्यावरती, पण तुम्ही असा विचार तर करा कमीत कमी, की मोठा कपडा घालावा लागतो लहान बाळाला, व्यक्तीला मोठा कपडा घालावा लागतो आपल्या अंगापेक्षा, तसा त्याचं जे वस्त्र आहे त्या याच्यापेक्षा अर्थातच मोठं असणार आहे. असा विचार केल्यानंतर तो मोठा आहे आणि मोठा असून तो सूक्ष्मात अगदी मुंगीच्या सुद्धा हृदयात आहे. मुंगी गेल्यावर तिचं पदार्थामध्ये रूपांतर होतं. मुंगी असेपर्यंत तिच्याजवळ सुद्धा तो कण आहे आणि तसा असतो चर अचरामध्ये जळी स्थळी काष्ठी पाषाणी, सगळीकडे तो आहे. आता ह्याच्यावरती आपण अतिशय चिंतन ब्रह्मांडाचं केलं तेव्हा केलं गेलं आहे. नंतर
ऐसी वते जळ चरास जैसे जळ, जळ चरास जैसे जळ. माशाला पाण्याची किती किंमत आहे, पाण्याच्या शिवाय मासा कसा तळमळतो एवढी उपमा दिली आहे त्यांनी. जळ चरास जैसे जळ, बाह्याभांतरी निखळ, तैसे ब्रह्म हे केवळ जीवमात्रासी श्रीराम. कळलं होतं का? ब्रह्ममात्रांसाठी ब्रह्म हे पाणी जसं मास्यासाठी आवश्यक आहे. जलविन मछली, जलाच्या शिवाय मछली राहू शकत नाही. ती मरून जाते, ती तडफडते. 1 मिनिट जरी तिला पाणी दिसलं नाही, तिचा पाण्याचा संपर्क आला नाही तर ती मरते. आणि आपण सुद्धा ब्रह्माचा संबंध आपला संपला तर आपला सुद्धा जीव जातो. असं आपला आणि ब्रह्माचा संबंध आहे. आणखी काय स्पष्ट सांगायला पाहिजे समर्थांनी? जळ चरास जैसे जळ, बाह्याभ्यंतरी निखळ, तैसे ब्रह्म हे केवळ जीवमात्रांशी. जीवमात्रांसाठी ब्रह्म हे इतकं आवश्यक आहे. जसं पाण्याविना मासोळी राहू शकत नाही, तसं ब्रह्माशिवाय जीव राहू शकत नाही. ब्रह्माशिवाय कशाचंच अस्तित्व नाही. ब्रह्माशिवाय ब्रह्मांड नाही. ब्रह्माच्या शिवाय पृथ्वी नाही. ब्रह्माच्या शिवाय देश नाही, गाव नाही, व्यक्ती नाही, काहीच नाही. आणि आपण इतकं महत्त्वाचं ते ब्रह्म असून फक्त परमार्थी झाल्यानंतर त्याकडे बघणं हे त्याच्यासारखं दुर्दैव नाही माणसाचं. बाकीच्या योनींबद्दल बोलत नाही. बाकीच्या योनींना हे काही घेणं देणंच नाही, काही करायचंच नाही याच्याशी. कारण त्यांना फक्त आपल्या प्रारब्धाप्रमाणे भोगायचं आहे. आपल्यालाही प्रारब्धाप्रमाणे भोगायचं आहे. पण भोगत असताना जर या सगळ्याची अस्तित्वाची जाणीव झाली तर बाकी तळमळ झाली पाहिजे ब्रह्माच्या शिवाय. ते ब्रह्म भेटल्याशिवाय, म्हणजे ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तीम. मग ब्रह्माचा आनंद हा पदार्थात कसा मिळेल? पदार्थाकडे लक्ष गेलं तर ब्रह्मानंद कसा मिळेल तर स्पष्टच आहे. आता ब्रह्मानंद म्हणत असताना तो श्लोक किती 4 ओळींचा श्लोक, तो सुद्धा आपल्या जीवनात जर उतरला तर आपल्याला हेच म्हणायचं आहे त्यांना की जळ शरास जैसे जळ. नाही मला करमत आता त्याच्याशिवाय. तो आनंद मिळाल्याशिवाय मासोळी जशी पाण्याशिवाय तळमळते. आणि दुसऱ्या कोणाचंही उदाहरण घेतलेलं नाही त्यांनी. मासोळी तर खरंच एक क्षणसुद्धा बिना पाण्याची राहू शकत नाही. आपण जन्मानुजन्म ब्रह्माचा शोध न घेता राहतोय. ही खंत आहे. जगा वेगळा ठाव आहे, जळा वेगळा ठाव आहे, ब्रह्मा बाहेरी जाता नाहीये, म्हणून उपमानस आहे जळाची तया. बरं, हे सगळं कळल्यावर आपल्याला तेही पटलं. पण ते म्हणतात जळा वेगळा ठाव आहे, पण तो जळा वेगळा पण आहे. नंतर ब्रह्मा बाहेरी जाता नाहीये, ब्रह्माच्या बाहेरी जाता येत नाही, म्हणून उपमानस आहे जळाची तया. जळाची उपमा सुद्धा कमी पडते. ब्रह्माच्या बाहेरी जाता येत नाही तर त्याला उपमा ही जळाची सुद्धा. प्रत्येक गोष्टीला उपमा देत असताना ती उपमा सुद्धा त्याला आपण पूर्ण देऊ शकत नाही. पटलं? जळाच्या शिवाय मासोळी राहू शकत नाही, ब्रह्माच्या शिवाय जीव राहू शकत नाही. पण राहतो ना. कितवा जन्म आहे आपल्याला माहिती नाही. 84 लक्ष योनीमध्ये आपला कितवा जन्म आहे आपल्याला माहिती नाही. त्यामुळे जळाच्या शिवाय ती राहत नसली म्हणजे आपण उलटं उदाहरण बघू. आपण जेव्हा बैलाला हसतो, जेव्हा आम्ही हे उदाहरण मागच्या वेळेस बोललो होतो की बैल जेव्हा ओझं वाहतो तेव्हा आपण त्याला हसतो, तेव्हा आपणही ओझं वाहत असतो. मग तसं लक्ष जळविन मछलीकडे आपलं जात नाही. गेलंही असेल तरी ब्रह्माच्या शिवाय आपण आयुष्यभर राहतो. आपण आपल्यावर हसायला पाहिजे. हे तरी ज्ञान व्हायला पाहिजे. आणि हे ज्ञान म्हणजे कोणतं आहे? या ज्ञानाबद्दल जर बोलायचं असेल तर त्यांनी शेवटचा पर्याय सांगितला. ज्ञानदृष्टीचा उदय तेच परमात्मा स्वरूप अनुभवास येते. ही ज्ञानदृष्टी साधणे म्हणजे परमार्थ आहे. आणि परमार्थ साधणे म्हणजेच आत्मानंद, ब्रह्मानंद मिळवणे. मग जगा वेगळा ठाव आहे, ब्रह्मा बाहेरी जाता नाही, म्हणून उपमानस आहे जळाची तया. आकाशाबाहेरी पळो जाता. पळालो आकाशाच्या बाहेरी जातोय ना आपण. मंगळाचा शोध घेतोय, चंद्रावर जाण्याचा प्रयत्न करतोय, आकाशाबाहेरी जाण्याचा प्रयत्न केला. पुढे आकाशाची तत्वता. पुढे गेल्यानंतर आकाश संपतच नाही. आणि पोकळीमध्ये कोणी जाऊ शकत नाही. ती शून्य पोकळी, निर्वात पोकळी जी आहे तिथे पण हवा आहे, अस्तित्व आहे, पण तिथे कोणी जाऊ शकत नाही. म्हणजे तिथे ब्रह्माची सत्ता तरी आहेच. ब्रह्माची सत्ता तर आपल्या अवकाशामध्ये आहेच. आकाशाबाहेर पळो जाता, इथून पळून जायचं. मंगळावर गेला तर तिथले सगळे नियम पाळून राहायचा जरी प्रयत्न केला तरी पुन्हा आहे ब्रह्मांडातच. कुठे पळून जाणार आहे? पळून जर जाल तर कुठे जाणार आहे? ब्रह्म आपल्या सोबतच आहे.
जिथे जाऊ तिथे जिवंत आहे, अस्तित्व आहे, म्हणजे ब्रह्माचं अस्तित्व आहे हे इतकं लागून चिकटून आहे. पुढच्या जन्मी मुंगीच्या जन्माला गेलं तर ते चिकटून आहेच. देह बदलला म्हणून आत्मा बदलला नाही, ब्रह्माचं स्वरूप बदललं. आकाशाबाई पळो जाता खूप छान समजताय, पण म्हणजे खूप त्या गोष्टी लक्षात घेण्यासारख्या आहे. इथे सुद्धा अनंत आहे, तिथे सुद्धा अनंत आहे, पण त्या अनंतातून असार काढून सार जर बघायचं असेल तर फक्त आपली आणि त्याची सत्ता एक होऊ शकते. आहेच म्हणजे होऊ शकते म्हणजे आहेच, नसलेली गोष्ट नाही म्हणत आहे ती गोष्ट ओळखणे, आपल्याजवळच ती सत्ता आहे असं सांगतील शेवटी. आकाशाबाहेरी पळत जाता पुढे आकाशाची तत्वता, तैसा तया अनंता अंतची नाही श्रीराम. कुठेही शोधायला जा, अंत नाही आहे. अनंताला शोधायला जात असताना अनंतच म्हणतात. अनंत हा साधा शब्द नाही आहे, आपण किती वेळा काल उच्चारलाय. अनंताला शोधायला जा, अनंत म्हणजे ज्याला अंत नाही असा त्याला कसं शोधणार आहे, हे सांगण्याचं प्रयोजन काय असेल समर्थांचं? हे सांगण्याचं प्रयोजन हे आहे की अशा प्रकारे आणि तशा प्रकारे ब्रह्मांडात बघितलं तरी अनंत आहे, ब्रह्मांडाच्या बाहेर बघितलं तरी अनंत आहे. कसं शोधणार आहे त्याला? कुठे शोधणार आहे? सांगतील पुढे कुठे शोधायचं आहे. एक मिनिट, कोणी येत आहे. तर या पद्धतीने जर विचार केला तर सगळीकडे अनंताची सत्ता, आणि त्या सत्तेला तुम्ही पळणार कुठे? पळणार म्हणजे इथे नाही तिथे नाही असं नाही, जिथे तिथे जळी स्थळी काष्ठी पाषाणी पोकळीमध्ये, निर्वात पोकळीमध्ये आकाश आहे, आकाशाच्या बाहेर चंद्रावर गेलो, मंगळावर गेलो, त्याच्या पुढे गेलो, त्याच्या निर्वात पोकळीमध्ये जाऊ शकत नाही तरीसुद्धा तिथे अनंताची सत्ता आहेच. आपण जरी पोचू शकलो नाही तरी तिथे अनंताची सत्ता आहे. समुद्रात गेलो, खोलात गेलो, खोलात आतमध्ये गेलो तरी त्याची सप्त पाताळांमध्ये सत्ता आहे. 21 स्वर्ग त्याची सत्ता आहे. कुठे जाणार आपण कुठे कुठे शोधणार त्याला? कुठे कुठे आपण शोधणार आहे त्याला, हा त्याचा म्हणण्याचा अर्थ आहे. शोधायचं असेल तर अगदी थोडक्यात सूक्ष्म स्वरूपात आपण जर आसारातून सार काढलं तर सापडू शकतो. प्रत्यक्षात त्याची सत्ता पकडायचा प्रयत्न केला तर ती अनंत सत्ता विस्तारच पावते फक्त. हनुमंताचं उदाहरण त्यासाठी अतिशय उत्तम आहे. आकाशाबाहेर पळत जाता पुढे आकाशाची तत्व, पुढे गेलो आकाश आकाश आकाश, समुद्रात गेलो पाणी पाणी पाणी. मग ह्या सगळ्या गोष्टी बघायला गेलो तर अनंताला अंत नाही, परी जे अखंड भेटले. पण जर त्याच्यामध्ये कोणी अखंड भेटले, सर्वांगास लिगटले, सगळ्या अंगाला त्यांनी लिपटलाय, अति निकट परी चोरळे सकळांशी जे, ते आपल्या निकट आलं, पकडायचा प्रयत्न केलं, पकडलं, पण ते सर्वांजवळच आहे. जय जय रघुवीर समर्थ. आपण पकडायला गेलो म्हणून आपल्याला दिसलं, प्रत्यक्षात हे दिसेल की ते सगळ्यांच्याच जवळ आहे. जळीस्थळी काष्टी पाषाणी, प्रत्येक जीवाजवळ, प्रत्येक सूक्ष्म जीवा, चर अचर सगळ्यांच्या जवळ ते आहे. परी जे अखंड भेटलं. अखंड कसं बसं भेटलं म्हणजे याचा अर्थ काय झालं, ही ओवी तर सगळ्यात महत्त्वाची आहे. अखंडाजवळ गेलो, कसं बसं अखंड भेटलं, परी ते अखंड भेटले, सर्वांगाला जाणवलं की अखंड आहे. पण अतिनिकट जाणवलं की ते सर्वांगाला जाणवलं की ते अखंड आहे. पण परी चोरले सकळांशी जे, पण सगळ्यांनाच त्यांनी चोरलंय. मग सगळ्यांना चोरलं तर बुद्धीची मर्यादा आली कुठे? जर त्यांनी सगळ्यांना चोरलंय असं जर या अखंडाला लक्षात आलं, आपण कसं बसं त्याला पकडल्यानंतर ते जाणवल्यानंतर ते अतिनिकट म्हणजे आपल्याजवळ आहे असं जाणवलं, आणि नंतर जाणवल्यानंतर जर दृष्टीने बघायचा प्रयत्न केला तर सगळ्यांजवळ आहे म्हटल्यावर कुणाला सोडणार? सगळेच आपले होणार. म्हणजे त्यांनी सांगितलं जसा मी आहे तसंच तुला करणार आहे. चोरून घेतलंय त्यांनी सगळ्यांना, हे त्यांना जरी जाणवलं नाही तरी बघणाऱ्याला जाणवत आहे, कारण अखंडाचा शोध यांनी एकट्याने घेतलाय. मग ह्यांनी जो घेतलाय अखंडाचा शोध, त्याला अतिनिकट ते अखंड जाणवलं, परी जर जाणवलं तर त्याला समजतं की सगळ्यांनाच त्यांनी चोरलंय. मग सगळ्यांनाच चोरलंय तर मर्यादा राहत नाही, अमर्याद विस्तार त्याच्या विचारांचा होतो, कारण अखंडाचा स्पर्श झालाय. जर परिसाचा स्पर्श झाला तर लोखंडाचं सोनं होतं, अखंडाचा स्पर्श झाला हा अखंड होतो. अखंड झाल्यावर दिसतंय सगळ्यांनाच त्यांनी चोरलंय. जय जय रघुवीर समर्थ. मग भेद आला कुठे असं म्हणायचं आहे. आणि हे सगळं सांगण्याचं कारण बेलसरींनी जे अनंताचं अस्तित्व सांगितलं की अरे त्याच्या विचारातही अनंत आहे, त्या कृमीमध्ये अनंत आहे, झाडामध्ये अनंत आहे,
एकच नाही आहे, असे अनेक ब्रह्मांड आहेत हे सुद्धा त्यांनी सांगितलं. ते जेव्हा सांगितल्यावर आपण जेव्हा यांना अखंडाचा स्पर्श झाला म्हणतात, मग अखंडाचा स्पर्श झाल्यावर असा होतच नाही. एक तर तो अखंडाचा स्पर्श होणार नाही, आणि जर झाला तर हा अखंड नाही का होणार. लोखंडाला सोनं लागलं, लोखंडाला परीस लागला सोनं होतं. या मर्यादित विचार सोडून जर तो अमर्यादित विचार करून जर अखंडाचं अस्तित्व त्याला जाणवलं, तर तो म्हणतो अरे सगळ्यांनाच त्यांनी चोरलंय, सगळ्यांमध्येच तो आहे. मग जळीस्थळी काष्टी पाषाणी ऐसी वदे लोकवाणी तेणे विणे रीता प्राणी एकही नाही श्रीराम, ही जी ओवी आहे तो अनुभव घेईल की अरे मी अखंड झालो, सगळेच अखंड आहेत. कोणाला जाणवतंय, कोणाला जाणवत नाही. प्रत्यक्षात मला दिसतंय ना, कारण मला अखंडाचा स्पर्श झाला, असं ते गुपित आहे. मला अखंडाचा स्पर्श झाल्यामुळे बाकी खंडित असो, मर्यादित असो, मला अमर्याद स्वरूपामध्ये ते जाणवू शकतं आणि जाणवतं, आणि तरच तो अखंडाचा स्पर्श परमार्थ म्हणतात बेलसर. हा मुद्दा कळला असावा, जळा वेगळा ठावा. म्हणून एक तास आपण त्याच्यावरती चिंतन केलं, जे आपल्याला समजतंय, जे आपण अनुभव घेतोय. पण शेवटच्या ओळीत त्यांनी सांगितलं, जो तुम्ही अनुभव घेता तो अनुभव पूर्ण सत्य असत नाही. ब्रह्मांडामध्ये सत्य असत्याचा घोळ आहे. असारातून सार जर निवडलं तर तुम्हाला अनंताचा स्पर्श होऊ शकतो. मग जगा वेगळा ठावा आहे, आकाशाबाहेर परी जे अखंड भेटेल. मग परी जेव्हा एखाद्या वेळेस विरळ्यांना जर अखंडाचा स्पर्श झाला, असा अर्थ आहे. तयामध्येची असीजे परी तयास नेणीजे उमजे भास नुमजे परब्रह्म ते. आता त्या तयामध्येच आहे, त्याच्यामध्येच आहे. परी तयास नेणीजे, मग त्याला समजून घ्या. उमजे भास नुमजे परब्रह्म ते. मग जो भास आहे तो भास जर बाजूला झाला तर परब्रह्म उदयाला येतं, म्हणजे परब्रह्म प्रगट होतं. उदयाला काय येणार आहे, उदयाला ते आलेलंच आहे. अंधार जरी असला, याचं साधं उदाहरण आपल्याला ब्रह्मांडातूनच घ्यावे लागतील, कारण आपली बुद्धी मर्यादित आहे. आज आत्ता रात्र आहे, अंधार आहे, याचा अर्थ सूर्य नाही का, आहे. सूर्य तिकडे गेला आहे अमेरिकेमध्ये. आता अमेरिकेतून जेव्हा इकडे येईल तेव्हा अमेरिकेतले अंधारात आहेत, म्हणजे ते म्हणतील का सूर्याचं अस्तित्व संपलं? नाही, तो इकडे प्रकाश देतोय, असं म्हणणं आहे त्यांचं. की त्याच्यामध्ये आहे, त्याला जाणून घ्या. तो भास आहे, संपलं हे भास आहे, आला हा भास आहे, हे सगळा भास आहे, ते अस्तित्व त्याचं आहे, त्याच्या कलाकलांनी ते चाललंय. असं जेव्हा म्हणतो, मग जे उरतं ते समजतं ते परब्रह्म आहे. जे समजतं ह्यातून ते परब्रह्म आहे. आणि परब्रह्माचा आनंद हा मर्यादित आणि वैयक्तिक पातळीवर कसा घेता येणार आहे? त्याच्यामुळे ह्या बाकीच्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून जर अशा प्रकारे चिंतन घडलं, तर मग ते म्हणतात आहे, परी जे अखंड भेटले सर्वांगास लिगटले अति निकट परी चोरिले सर्व सकळांसी ते. सकळांसी जे निहार देता आकाशी. आता आकाशाकडे बघितलं ना, निहार देता म्हणजे निहारलं, आकाशाकडे जर पाहिलं, चक्रे दिसती डोळ्यांशी, वेगवेगळी चक्र दिसतात. पाण्यामध्ये जरी बघितलं तरी वेगवेगळे पाण्याचे गोल गोल तरंग दिसतात. तैसे दृष्ट ध्यानियांशी मिथ्या रूप श्रीराम. आता आपल्याला आकाशाकडे बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारचे चक्र दिसतात. उदाहरण द्यायचा प्रयत्न करतायत की आकाशामध्ये बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारचे चक्र दिसतात. पाण्यामध्ये बघितलं तर पाण्याचे तरंग दिसतात. म्हणजे पाण्याचे तरंग जसे आपल्या डोळ्यांनी दिसतात, साध्या डोळ्यांनी, तसं ज्ञानियांना हे मिथ्यारूप दिसतं. त्यांनी जेव्हा संसाराकडे, ब्रह्मांडाकडे बघतात, ते ब्रह्मांड मिथ्या आहे त्यांना दिसतं, आणि त्यांना दिसतं तेच सत्य असतं. आपल्याला जे दिसतं ते मिथ्या असू शकतं, सगळं सत्य असतं असं नाही. आपल्या बुद्धी जरी प्रगल्भ बुद्धी असली तरीही आपलं असत्य असू शकतं, त्यांचं असत्य असू शकत नाही. हा ज्ञानियांचा फरक आहे. आता मला किती वाटलं हे मला कळलं, तरी मला जे कळलं ते सत्य असेल असं नाही. ज्ञानियांना जे कळतं तेच फक्त खरं आहे. इथपर्यंत बुद्धी प्रगल्भ झाली तरच शरणागती होऊ शकते. म्हणजे त्याला पकडता येणं आपल्या बुद्धीच्या साह्याने शक्य नाही आहे. त्याच्या पुढे शरणागतीच्या शिवाय पर्याय नाही. तो कोणीतरी अशी अगम्य अशी शक्ती, दिव्य शक्ती आहे, ज्या दिव्य शक्तीच्या समोर आपण तसेच आहोत, म्हणून फक्त त्याला नतमस्तक होऊ शकतो. सजातीय वस्तूच फक्त सजातीय व्यक्तीला मानते, म्हणून आपण नतमस्तक व्हावं. आपण दुसरं नाही, त्याच्यापासून वेगळं नाही. आणि
अशा प्रकारचा त्याचा आणि माझा संबंध तुटलेला नाही म्हणून त्याच्याकडे आपण आकर्षित होतो. अन्यथा मला तर प्रत्येक वेळी त्या ज्ञानराज प्रभूंचं म्हणणं आठवतं की जर तुम्ही दुःखात सुखी राहिले असते, काय फरक पडतो दुःख झालं तर? 1 जण नाही 10 जण दुःखी आहेत, सगळे दुःखी आहेत, दुःखातच आनंद करत बसले असते. दुःखी तू दुःखी मी दुःखी एकत्र बसून दुःख करू. कारण आपण दुःखाचं स्वरूपच नाही आहे म्हणून दुःख करत नाही. दुःख झालं की फार दुःख होतं. आपण आनंदाचा स्रोत असल्यामुळे दुःख नको आहे हे आपल्याला खरंच कल्पना येत नाही. आधी जोपर्यंत काहीतरी साधू सत्पुरुष आपल्याला समजावत नाही तोपर्यंत हे अरे आनंदाचा अंश असल्यामुळे आपल्याला दुःख सहन होत नाही. जर दुःखाचा संबंध असता तर आपल्या दुःखातही आपण आनंदात 1 महिना काढून टाकला असता. दुःखात सगळेजण एकत्र, जे जे दुःखी आहे ते एकत्र या, आनंद करू. दुःखात आनंद आपण घेऊच शकत नाही कारण आपण आनंदाचं मूळ आहोत. मूळ आपला आनंद आहे, त्यामुळे आनंदाकडेच ओढा आहे. पाणी जसं खाली जातं तसं आपण आनंदाकडे जातो. आनंद मिळेपर्यंत आपण शांत बसणार नाही. हे तर आपल्याला कळतच नाही की का दुःख नको आहे, कारण आपण आनंद स्वरूप आहोतच. आनंद स्वरूप परमात्म्याचे अंश आहोत. वासनारूपी जो काही गोंधळ झाला प्रारब्धाचा, त्यामुळे जो जन्म झाला तो देहाचा, आणि आपण मूळ आनंद स्वरूप असल्यामुळे देहाला दुःख झालं तरी आपल्याला जर झालं नाही तो आनंद स्वरूप परमात्मा त्या ठिकाणी आतमध्ये मिळू शकतो, मिळतोच. हे साधू संतांना तशा प्रकारचं आकाश, जसं आपल्याला चक्राकार आकाश दिसतं, जसं पाण्यामध्ये तरंग दिसतात, तसं त्यांना या पूर्ण ब्रह्मांडामध्ये असत्याचे तरंग दिसतात. कुठे कुठे असत्य आहे त्यांना दिसतं. आणि तेच समर्थांना सांगायचं आहे की असत्य काय आणि सत्य काय हे बेलसरेंनी आपल्याला अतिशय साध्या शब्दात सांगण्याचा प्रयत्न केला. कारण आपल्याला साधं समजतं, एवढं कठीण समजत नाही. म्हणून त्यांनी आपण जे त्यांची प्रस्तावना वाचतो प्रत्येक वेळी, त्यातून आपल्याला बरेचसे क्ल्यू आपल्याला समर्थांपर्यंत घेऊन जातात. आकाशामध्ये आभाळते आणि आकाश वाटे ढवळं, परिते मिथ्या निवळ आकाशाची असे. त्यांनी सांगितलं कधी कधी आकाशामध्ये काळे ढग येतात, आकाशामध्ये काळे ढग येतात आणि त्यामुळे आकाश काळं आहे का? आकाश काळं होत नाही. आकाशामध्ये एखाद्या वेळेस वादळ येतं, विजा चमणं, पण तसं आकाश आहे का? आकाश मूळच मूळ कसं आहे? पांढरं स्वच्छ निरभ्रच आहे. पण त्यावरती येणारे जे तरंग आहेत ते सगळे फक्त डोळ्यांना भासतात. जागा झाली अपैसे बुजो लागे. नाही, 1 मिनिट. निहार देता आकाशी चक्रे दिसती डोळ्यासी, तैसे दृश्य ज्ञानी असे मिथ्या रूप. मिथ्याची भारे परी आभासे, निद्रस्तास स्वप्न जैसे. जागा झाली अपैसे बुजो लागे. यांनी या ठिकाणी की नाही जागरण करायचा प्रयत्न केला, जागवायचा प्रयत्न केला की जे झोपलेले आहे, जे निद्रिस्त आहे, त्यांना जागवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आहे. अरे बाबा, त्यांना ते खरं दिसतं. प्रत्यक्षात जे खरं आहे ते त्यांना दिसतं. खोटं आहे म्हणजेच ते खरं आहे आणि मध्ये म्हणजेच ते खोटं आहे, हे सगळं सांगण्याचा ते प्रयत्न करतात समर्थ या ठिकाणी. की मिथ्याची परी आभासे, निद्रिस्तास स्वप्न जैसे. झोपलेल्याला जसं स्वप्न दिसतं तसं ज्ञानी यांना हे स्वप्नरूप संसार स्पष्ट दिसतो. यातून पूर्ण सुख मिळू शकणार नाही हे त्यांना माहिती आहे. जागा झाली असे पैसे बुजव लागले. एकदा का तो जागा झाला की ते स्वप्न राहत नाही. रज्जू भासे सर्प तो खरा, केवळ माया आहे, बुद्धी मात्र निरंतर हा भार महाते आहे. मग ही कुंडलीने जी निद्रिस्त झाली आहे त्या निद्रिस्त कुंडलींना उठवण्याचं काम खरं या ठिकाणी करतायत. की जागा हो, ही जी ज्ञानदृष्टीचा उदय म्हणजेच ते परमात्म स्वरूप काय आहे जे आपल्याजवळच आहे. आणि हे आपल्याला वाटणं म्हणजे ते स्वरूप आपल्याजवळ आहे म्हणून वाटतंय. आपण जर निद्रिस्त असतो, पूर्ण म्हणजे मृत असतो, तर कशाला आकर्षण वाटलं असतं? मृत झाल्यानंतर हे सगळे पंचमहाभूत त्याच्यावरती आपला कब्जा करतात. हे काय होत आहे? आज सारखे का लेफ्ट होत आहेत? इतकं डिस्टर्ब होत आहे, त्याच्यामुळे सगळे मुद्दे सुटतात. मी 3दा सांगितलं लेफ्ट होऊ नका म्हणून. चांगल्या ठिकाणी बसायचं ना, एखाद्या जिथे नेट असतं तिथे. मिथ्याची परी आभासे निद्रिस्तास येतात आणि मध्येच गायब होतात. आता ॲडमिटच नाही करून घेणार नाही तर. मिथ्याची परी आभासे निद्रिस्तास स्वप्न जैसे, जागा झाली अपैसे बुजो लागे, तैसे आपुलेनी अनुभवे. तसं आपला जर अनुभव, ते म्हणतात की आपल्या अनुभवाने ते करायचं नाही. आपल्या अनुभवाने सत्य आहे ते करायचं नाही, पण असे आपुलेने ज्ञाने जागृतीस यावे असा अनुभव घ्यायचा. त्यांचा अनुभव आपला नाही. आपल्या बुद्धीच्या अनुभवावर आपण परमात्म्याला पकडू शकत नाही. त्यांचा अनुभव घेतला, ज्ञाने जागृतीस यावे, मग माईक स्वभावे कळू लागे श्रीराम.
मग बाकी हळूहळू माईक स्वभाव त्यांच्याप्रमाणे स्वभाव झाल्यानंतर मग आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कळू लागतात. आणि त्या कळल्यानंतर मग मिथ्यत्व कळतं आणि सत्यत्व कळतं आणि सत्यत्व कळल्यानंतर जीवनाचं सार्थक होऊ शकतं. अन्यथा म्हणून तर एवढी तळमळ चालली आहे इतके दिवसाची की सार्थकता काय आहे जीवनाची. या सगळ्या गोष्टींना वाईट नाही म्हणत आहे कोणीच. हे सगळं वाईट आहे, त्याचीच लीला वाईट कशी. सिर पर सीताराम फिकर फिर क्या करना. एकदा का ते जाणवलं की मग बाकीच्या गोष्टीची फिकीर करायची नाही असं त्यांचं म्हणणं आहे. वाईट असं म्हणत नाही. उन्हातून गेल्याशिवाय सावलीची किंमत कळत नाही, दुःखाच्या शिवाय सुखाची किंमत कळत नाही आणि सुखदुःखाचा अनुभव घेतल्याशिवाय आनंद काय ते कळत नाही. आनंदाकडे जायचं असेल तर सुखदुःखाची वीण पार करावी लागते. आनंदापर्यंत जाण्यासाठी या सगळ्या गोष्टी वाईट कशा असतील. प्रत्येकाला जो अनुभव येतो तो चांगलाच असतो, त्याच्या कल्याणाचा असतो. हे सुद्धा करणारा जो परमेश्वर आहे त्या परमेश्वराला शतशः नमन आहे की आमच्यामध्ये जे काही वाईट. एखाद्या माणसाला पूर्ण आयुष्यभर दुःख देत नाही म्हणजे नसतंच. ही सुद्धा वीण कशी आहे. त्यानंतर दुःख आलं आणि दुःखातून कसं बसं बाहेर पडलं, सुख आलं. सुख एकही वर्ष नाही टिकलं, पुन्हा 15 वर्ष दुःख आलं असं होत नाही. एकदा तो काळ असतो, त्या काळावरती जर तेवढी मर्यादा आपण जर ठेवली, त्या मर्यादेवर आपण जर विचार केला की ते कालमर्यादेतच येतं. आणि एकदा सुख यायला लागलं की काळच बदलतो आणि सुखी होतो. सतत सुख मग दुःख, मग सुख मग दुःख असं खेळ कधी करत नाही. ही सुद्धा वीण भगवंताची आहे. मग या सुखदुःखाचा खेळ, प्रकृतीचा जो नियम आहे तो नियम जर कळला, म्हणजे या ग्रहांचं कार्य जर कळलं, म्हणजे आता परमेश्वर प्रारब्ध रूपाने जो येतो तो ग्रहांच्या रूपाने येतो. मग ते ग्रहांचं जर कार्य कळलं तर असं वाटतं सतत ते खेळ नाही करत. एकदा थोडं बरं वाटलं आणि पुन्हा काहीतरी, असं होत नाही. मग ह्या सगळ्या गोष्टींचा आपण स्वतःच्या जीवनाचा जरी विचार केला तर ते अनुभवावर सत्याकडे नेणारे अनुभव असतील तर ते चांगले आहे म्हणतात. सत्य अनुभव जर तो वाईट, सुखसुद्धा माझ्यासाठी चांगलं आहे, दुःखसुद्धा माझ्यासाठी चांगलं आहे असं जर म्हणत असेल तर मग तैसे आपुलेनी अनुभव, हा अनुभव आम्हाला चालणार आहे. म्हणजे परमार्थासाठी सुखदुःखाच्या वरचा जो अनुभव आहे तो आम्हाला चालणार आहे. ज्ञाने जागृतीस यावे, ह्यांनी ज्ञान होतं आणि जागृती येते. मग माईक स्वभावे कळो लागे. हेच आपण वेगळ्या पद्धतीने पुष्कळदा बोललो आहे की ह्या सगळ्या गोष्टींचा शीतोष्ण सुख दुःखेषु असा आपल्या जीवनाचा विचार केला, आपलं ना सगळं ठरलेलं आहे. सगळं ठरलेलं आहे. आपल्याला जरी वाटत असलं की आपण असं करतो आणि तसं करतो, प्रत्यक्षामध्ये कठपुतळीच्या भावल्यांसारखा खेळ सगळ्यांचा चालला आहे. जे होणार आहे ते होणार आहे आणि जे नाही होणार ते नाहीच होणार आहे. त्यापेक्षा आहे त्या परिस्थितीत जर त्या माणसाने समाधान मानण्याचा प्रयत्न केला, म्हणजे तो अनुभव जर खरा मानला की वर्तमान काळात सुख आहे. इंग्लिशमध्ये तर म्हणच आहे, प्रेझेंट इज अ गिफ्ट. प्रेझेंट इज अ गिफ्ट. आत्ता जे प्रेझेंट आहे ते गिफ्ट आहे आपल्यासाठी. मागचाही विचार नाही, पुढचाही विचार नाही, असं जर त्यांनी पूर्णपणे शरण जाऊन, गोंदवलेकर महाराज म्हणतात ना, पूर्ण शरण गेले रामाला तर जग असं वेगळंच दिसू लागतं आणि मग कशाचं काही वाटेन असं होतं. असं जर झालं तर त्या आपुल्याने जागृती येते, त्या माईक स्वभावाने कळू लागतं. कशाचा शोध चाललाय हा, हे विसरलो का आपण? नाही, आनंदाचा, ब्रह्माचा शोध. ब्रह्म सर्वत्र आहे. ब्रह्म सर्वत्र आहे आणि त्या सर्वत्राचा शोध घेत असताना आपल्याजवळ जेवढं आहे तेवढंच फक्त खरं आहे आणि बाकीचं सगळंही खरं आहे. ते किती सुंदर आहे ते. परी ते अखंड भेटले, सर्वांगास लिगटले, अतिनिकट परी चोरिले, सकळास येते श्रीराम. आणि सगळ्यांना चोरलंय त्यांनी, सगळ्यांना त्यांनी सामावलेलं आहे. आपल्या एकट्यालाच नाही, सगळ्यांना सामावलं आहे. मग ते आणि मी वेगळा कसा, असा जेव्हा विचार येईल तर दोष संपतात, दुःख संपतं, तीव्रता कमी होते दुःखाची. या सगळ्या गोष्टी, ही मानसिक परिस्थिती आहे. या परिस्थितीवर हे दुःख आणि सुख अवलंबून जेव्हा राहत नाही तेव्हा बाकी तो मनुष्य या सगळ्या गोष्टीचा अनुभव घेऊ शकतो. म्हणजे त्या लेवलवर आल्याशिवाय आपल्याला आनंदाची प्राप्ती होऊच शकत नाही. आणि ब्रह्म म्हणजेच ब्रह्माला समजून घेणे म्हणजेच आनंदाच्याकडे वाटचाल करणे. तैसे आपुलेनी अनुभवे, ज्ञाने जागृतीस यावे, मग माईक स्वभावे कळू लागे. बघता बघता याच्या 14 ओव्या पूर्ण झाल्या आज. याचं कारण एकच आहे, नाही तर 2 आणि 3 ओव्यांच्या पुढे जात नाही आपण, पण त्याचा 1 पूर्ण तास आपण अनंतावर विवेचन केलं आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपल्याला 14 ओव्यांपर्यंत आपण एका तासात घेऊ शकलो. अन्यथा या अतिशय गहन ओव्या आहेत. इतक्या गहन आहे की त्यावरती पुन्हा विवरण केलं तरी कमी आहे. पण
त्या सगळ्या ब्रह्मांडाचा आधी विचार त्यांनी सांगितला. ब्रह्मांडाच्या वरचा विचार करायचा असेल तर हा सगळ्या ब्रह्मांड जे अनंत ब्रह्मांड आहे त्याला सांभाळणारा तो अनंत आहे, अमर्याद आहे, त्याचा विचार ब्रह्मस्वरूपात ते करतात. विमल ब्रह्मनिरूपण. आता असो हे कुवाडे, हे जे ब्रह्मांडा पलीकडे त्याचे आता निवाडे उमजून जाऊ. आता ब्रह्मांडाच्या पलीकडे आहे ना ते समजून सांगू काय. आता हे जे ब्रह्मांडा पलीकडे आहे त्याचे आता निवाडे, आता ब्रह्मांडाच्या पलीकडे काय आहे ते सांगण्याचा प्रयत्न करतो. ब्रह्मांडी कालवले. वेळ झाली आहे ना, या ठिकाणी थांबते. आता असो हे कवाडे, आता असो हे कुवाडे, जे ब्रह्मांडा पहिलीकडे तेची आता निवाडे उमजवून जाऊ श्रीराम. ब्रह्मांडी कालवले, प्रभार्थासी व्यापून ठेले, सर्वामध्ये विस्तारले अंश मात्रे श्रीराम. अंश मात्रे सृष्टी भीतरी, बाहेरी मर्यादा कोण करी, सगळे ब्रह्मांडोदरी माईल कैसे श्रीराम. अमृतीमध्ये आकाश, सगळे साठवता प्रयास, म्हणून तयाचा अंश बोली जेतो श्रीराम. म्हणून आम्ही अंश आहे त्याचा, असं सांगतायत समर्थ. ब्रह्म तैसे कालवले, परी ते नाही हालवले, सर्वामध्ये परी संचलेपणे श्रीराम. पंचभूती असे मिश्रित, परंतु ते पंचमहाभूतातीत, पंकी आकाश अलिप्त असोनी जैसे श्रीराम. ब्रह्मास दृष्टांत न घडे, बुझावयात देणे घेणे, परिदृष्टांती साहित्य पडे, विचारिता आकाश श्रीराम. खंब्रह्म ऐसी श्रुती, गगन सदृश ते स्मृती, म्हणून ब्रह्मास दृष्टांती आकाश घडे श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्मते निश्चळ अंतरी बिंबले श्रीराम. हिशेब झाला मायेचा, झाला निवाडा तत्वांचा, साह्य होता साधनाचा ठाव नाही श्रीराम. स्वप्नी जे जे देखिले ते जागृतीस उडाले, सहजची अनुर्वाच्य झाले बोलता नये श्रीराम. ऐसे हे विवेके जाणावे, प्रत्येक खुणेसी बाणावे, जन्ममृत्याच्या नावे शून्याकार श्रीराम. भक्ताचे निसाभिमाने कृपा केली दाशरथीने, समर्थ कृपेची वचने तोहा दासबोध श्रीराम. 20 दशक दासबोध श्रवणद्वारे घेता शोध, मनन करत्यास विशद परमार्थ होतो श्रीराम. 20 दशक दोन्हीचे समास, साधके पहावे सावकास, विवर्ता विशेषा विशेष कळो लागे श्रीराम. ग्रंथाचे करावे स्तवन, स्तवनाचे काय प्रयोजन, येथे प्रत्ययास कारण प्रत्ययो पहावा श्रीराम. देहे तव पाचा भूताचा, करता आत्मा तेथीचा, आणि कवित्व प्रकार मनुष्याचा काशावरुनी श्रीराम. सकळ करणे जगदीशाचे, आणि कवित्वची काय मानुषाचे, ऐशा अप्रमाण बोलण्याचे काय घ्यावे श्रीराम. सकळ देहाचा झाडा केला, तत्व समुदाय उडाला, तेथे कोण्या पदार्थाला आपले म्हणावे श्रीराम. ऐसी ही विचाराची कामे, उगेच भ्रमो नये भ्रमे, जगदेश्वरे अनुक्रमे सकळ केले श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. वंदे देवं विष्णुमशेषस्थितिहेतुं, त्वामध्यात्मज्ञानविरन्तर्हृदि भव्यं. हेया हेयद्वन्द्वविहीनं परमेकं, सत्तामात्रं सर्वरदुस्तं ऋषिरूपं. प्राणापानौ निश्चयबुद्ध्या हृदिरुद्ध्वा, चित्वा सर्वसंशयबन्धं विषयोगा. पश्यन्ति संयङ्गतमोहायतयस्तं, वन्दे रामं रत्नकिरीटं रविवासम्. मायातीतं माधवमाद्यं जगदादिं, मानातीतं मोहविनाशं मुनिवन्द्यं. योगिध्येयं योगविधानं परिपूर्णं, वन्दे रामं रञ्जितलोकं रमणीयं. भावाभावप्रत्ययहीनं भवमुख्यै, योगासक्तैर्चितपादाम्बुजयुग्मं. नित्यं शुद्धं बुद्धिमनन्तं प्रणवाख्यं, वन्दे रामं वीरमशेषासुरधावम्. त्वं मे नाथो नाथितकार्याखिलकारी, मानातीतो माधवतो भक्त्यागम्यो भावितरूपो भवहारी. योगाभ्यासैर्भावितचेतसहजात्, त्वामद्यन्तं लोकततीनां परमीशं, लोकानां नो लौकिकमानैरुदिगम्यं. भक्तिश्रद्धा भावसमेतैर्भजनीयं, वन्दे रामं सुन्दरमिन्दीवरनीयम्. को वा ज्ञातुं त्वामतिमानं गतमानं, मानासक्तो माधवशक्तो मुनिमान्यं. वृन्दारण्ये वन्दितवृन्दाकरवृन्दं, वन्दे रामं भवमुखवन्द्यं सुखकन्यं. नानाशास्त्रैर्वेदकदम्बैर्प्रतिपाद्यं, नित्यानन्दं निर्विषयज्ञानमनादिं. मत्सेवार्थं मानुषभावं प्रतिपन्नं, वन्दे रामं मरकतवर्णं मथुरेश. श्रद्धायुक्तो यः पठति मम स्तवमाद्यं, ब्रह्मं ब्रह्मज्ञानविधानं भुवि मर्त्या.
रामं श्यामं कामिदकामप्रदमीशं ध्यात्वा पातकजालैर्विगतस्य सीताकान्तस्मरण जय जय राम महारुद्र हनुमान की जय। जय जय रघुवीर समर्थ भर्जनं भवबीजानामर्जनं सुखसंपदां तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनम् आवाहनं न जानामि तवार्चन पूजाञ्चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर क्षम्यतां परमेश्वर जय जय रघुवीर।